जय श्री महाकाल. आदेश आदेश. मी साध्वी कालीनाथ तृप्तीताई निंबाळकर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, हिंदू टायगर फोर्स, संत सनातन धर्म रक्षा संस्थान, राष्ट्रीय प्रकोष्ठ, रुद्र शक्ती वाहिनी. आज मी काही माहिती देणार तुम्हाला साधनेबद्दल. जसं की 10 महाविद्या असतात. 10 महाविद्या हे कालीचे आहे आणि जास्त माहिती लोकांना 10 महाविद्याची नाही आहे की 10 महाविद्या काय आहे. 10 महाविद्या करायच्या अगोदर आपल्याला शिवला प्रसन्न करावं लागतं. तर शिव साधनेबद्दल मी थोडी माहिती देणार आहे. शिवसाधना काय असते? शिवसाधना म्हणजे की निसर्ग. शिवचा वास हे निसर्गात असतो. की आज कलियुग मध्ये की लोक आहे ना, साधना एक ठिकाणी बसून करू शकत नाही. त्यांच्या मनात भरपूर विचार येतात. जरी साधनेला बसलं तर घरचे विचार किंवा लोकांच्या मनात विचार, घरात काय चालू आहे, म्हणून आजच्या टाइमला साधना ही कोण करू शकत नाही. पण जरी कलियुगामध्ये कोणी साधना केली ना, तर जी 12 वर्ष लागतात साधनेला, पण कलियुगमध्ये 12 दिवसात ती साधना पूर्ण होती. याचा अनुभव मला आहे आणि मी ती केलेली आहे. थोडक्यात तुम्हाला थोडीच माहिती देणार की शिव साधना हे निसर्ग शिव हे निसर्गात असतात. आणि शिवरात्रीपासून मी ही साधना चालू केली होती की मला शिव साधना करायची. तर मी काय करायचे की ग्रस्त असल्यामुळे की घरात साधनेला टाइम मिळत नव्हतं, मग मी रात्र होण्याची वाट बघायची. जशी रात्र झाली, एकांत भेटलं की मी साधनेला बसणार. आणि असं झालं की मग रात्रभर मी जागी असणार. पहाटे 2ला 3ला मी उठणार. निसर्ग म्हणजे जिथे आमचं कंपाऊंड आहे, गार्डन आहे, झाडांना पाणी टाकायचं, पक्ष्यांना बोलायचं, त्या सगळ्या गोष्टी निसर्गात होतात. आणि डायरेक्ट जसं की रात्रीचं जर आम्ही प्रवास केलं तर आपण खूप लवकर पोहोचतो, कारण ट्रॅफिक नसते, रोडवर गर्दी नसती. दिवसामध्ये खूप ट्रॅफिक लागणार, सिग्नल लागणार. पण रात्री काय होतं की नाही, रोड एकदम खाली आणि आपण खूप फास्ट आपल्या मार्गाला जातो. तसंच साधनेचे की रात्री जर आम्ही केलं तर आम्ही खूप फास्ट आपण देवाशी कनेक्ट होतो. माझ्यासोबत असंच झालं की मी रात्रीची साधना करायची, निसर्गाशी बोलायचे. झाडांना जेव्हा मी पाणी टाकायचे 2:30-3 वाजता, तर पानं, फुलं, पक्षी यांचा आवाज आपण ओळखतो. आणि साधनेमध्ये एकाग्र असताना मग एक एक दिवस वाढत जायचं. पहाटे 4ला मग मी मंदिरात जायचे. मंदिरात जाऊन मी जल अर्पण करायचे शंकराच्या पिंडीवर. असं एक एक दिवस करत करत मग एक दिवस मी महादेवाला बोलले की शिवजी, मी तुमची जर साधना करते आणि माझी साधना जर खरी आहे तर आज तुम्ही माझ्या घरी चला. की जी काय माझ्याकडे कधी पिंड आणली नव्हती, मी महादेवाची पिंड नव्हतीच माझ्याकडे. मी रोज सकाळी जाऊन धनेश्वर मंदिर आहे चिंचवडमध्ये, की जे खूप पुरातन कालीन मंदिर आहे. शिवजीचं पिंड आहे तिथे आणि निसर्ग आहे तिथे. आणि खरं ते म्हणजे धनेश्वर नावच असं आहे की तिथे कुठल्याच गोष्टीची कमी नाही त्या ठिकाणी. तर रोज जाऊन तिकडे जल अर्पण करणार. एक दिवस असं झालं की मी देवाला भांडू लागले की मला माहिती नाही शिवजी की आज तुम्हाला माझ्यासोबत घरी यायचंय. मी तुमची साधना करते निस्वार्थ, मी दिवस रात्र तुमच्या ध्यानात आहे. आज मी किती दिवस झाले अन्न नाही खाल्लं, मी तोंडातून काही वाचा काढली नाही. एक लवंगचे 2-3 तुकडे मी तोंडात ठेवायचे की ज्याच्याने मी सारखं तोंड उघडणार नाही. आणि मग म्हणजे की साधनेमध्ये जेवढं मौन असतो माणूस, तेवढं देवाशी कनेक्ट होतो. आणि एक दिवस असंच झालं, दिवसभर मी बोलू लागले, बाबा तुम्हाला माझ्या घरी यायचंय. असंच रात्र झाली आणि पहाटे जेव्हा मी शिव मंदिरात धनेश्वरला गेले जल अर्पण करायला, आणि मी खूप रडले. म्हटलं मला माहिती नाही बाबा, आज तुम्हाला माझ्यासोबत घरी चालायचंय. आणि मी हे जिद्द करते, मी जिद्द करून बसले तिकडे. आणि अक्षरशः जसं मी मंदिरातून बाहेर आले, धनेश्वर मंदिराच्या लेफ्ट साइडला बाहेर आले की एक बेलाचं खूप मोठं वृक्ष आहे. आणि त्या वृक्षाखाली मला एक महादेवाची पिंड सापडली. आणि त्या पिंडीवर, ही ती पिंड आहे आमची, त्या पिंडीवर एक लाल कलरची पोटली होती. जेव्हा मी ती पोटली उघडली तर त्याच्यामध्ये पिवळ्या कलरचे अक्षदा होते. पिवळ्या कलरचे अक्षदा
एक रुद्राक्ष आणि एक कवडी असं त्या पोटलीमध्ये होते. आणि मी खूप खुश झाले की बाबांनी माझं ऐकलं. आम्ही ते महादेवाचे पिंड आपल्या गमछामध्ये गुंडाळून घरी घेऊन आले, त्याचं शुद्धीकरण केलं, अभिषेक केलं, त्यांना स्थापित केलं. आणि मला माझ्या ऊर्जेचा अजून आनंद होऊ लागला की अरे मी शिवसाधना करते. खूप लवकर बाबांनी माझं ऐकलं. बघा, माझ्याकडे ना फोटो होता ना कुठली पिंड होती, पण पिंड स्थापित झाली ती की स्वयंभू माझ्या घरी आली. आणि तो दिवस आहे ना, आजचा दिवस आहे. मी धनेश्वर मंदिरात कधीच गेले नाही, कारण मी तिकडनं निघताना बोलले होते, बाबा तुम्ही माझ्यासोबत आले, मला आता इथे यायची काही गरज नाही. आणि मी घरीच त्या शिवाची पिंडाची पूजा करू लागले. आणि एक दिवस असं झालं की मी म्हणलं की बाबा, जर माझी साधना जर खरी असेल, सत्य असेल आणि तुम्ही इथे स्थापित आहे, तर एक दिवस माझे गुरुजी तुमच्यावर येऊन जल अर्पण करणार. आणि 4 नोव्हेंबरचा तो दिवस आहे की माझ्या घरी एक कार्यक्रम होता. त्यात आमचे नादी दीक्षा होणार होती. म्हणजे आमचे पूर्ण गुरु परिवार इथे माझ्या घरी आला होता. आणि सकाळपासून सगळे कार्यक्रमाची तयारी चालू होती. त्यात दुपारचे 2-3 वाजले. मी गुरुजीला बोलते, गुरुजी पिंडीवर जल अर्पण करा. गुरुजी तर त्यांनी एवढं काही लक्ष दिलं नाही. मग निघायच्या टाइमला 4:30-5 वाजता ते बोलले की दे जल लाव, जल दो मुझे, क्या बोल रहे थे आप सवेरे से, जल अर्पण करो. तो मग त्यांनी एका पायावर उभं राहून त्या पिंडीवर जल अर्पण केलं आणि एक बेलाचं पान चढवलं. जसं त्यांनी ते जल अर्पण करून बेलाचं पान चढवलं, तर त्यांचे पूर्ण बॉडीमध्ये व्हायब्रेशन आले. इतके व्हायब्रेशन आले की ते ना असं खुर्चीवर बसले. मला बोलले की ये पिंड की क्या कहाणी है, मुझे बताइए आप. तेव्हा मी त्यांना बोलले की गुरुजी, मी शिवसाधना केली होती आणि साधनेत असताना मी देवाला एक जीत केली, बाबाला, महाकालला मी एक जीत केली की बाबा माझ्या घरी कुठली पिंड नाही, मला तुम्ही माझ्या घरी या. आणि ती पिंड स्वयंभू आलीये. मग मी दुसरी जीत केली की बाबा, जर तुम्ही खरे इथे बसले तर एक दिवस माझा गुरु येऊन तुमच्यावर जल अर्पण करेल. आणि आज गुरुजी तुम्ही जल अर्पण केलं आणि तुम्ही सांगा ही पिंड सिद्ध आहे का नाही. तर गुरुजी बोलले की नाही नाही, ही पिंड तू सिद्ध केली आहे आणि ही जागृत पिंड आहे. तर अशी ही पिंड आहे. थोडं मी बोलते कॅमेऱ्याने ते पिंडीचं दर्शन घ्यावं. इथे पिंड आहे. हा, तर जसं आता तुम्ही पिंड बघितली, ही पिंड स्वयंभू साक्षात एका भक्ताच्या प्रार्थनेने इथे स्थापित झालेली आहे. तर मला लोकांना आणि समाजाला हे सांगायचंय की जगामध्ये देव आहे. फक्त तुम्ही निस्वार्थ आणि विश्वास आणि भक्ती करा. जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे. आणि हे माझे अनुभव आहे की खरं की शिवशंकर जे बोलतो आपण ते खूप भोळे आहे. आणि खरं ते बाबा भोळे आहे की जे साधनेला 12 वर्ष लागतात ते मी 12 दिवसात केली आणि बाबा स्वयंभू माझ्या घरात येऊन स्थापित आहे. एवढंच मला म्हणायचंय की निस्वार्थ देवाची भक्ती करा. देव आपल्या सोबत नेहमी असतात.